हॅलो, गुड मॉर्निंग. आजचा 28वा दिवस आपल्या 30 डेज व्लॉगिंग चॅलेंजमधला. गॅसचे प्रॉब्लेम चालू होते, त्याच्यामुळे सोल्युशन काढलं. काय काढलं ते तुम्हाला पुढे सांगते. पण त्या अगोदर आज सकाळी घरातले सगळे कामं आवरून आम्ही बाहेर निघलो होतो. आज सॅटर्डे होता आणि त्यातल्या त्यात आज भरपूर कामं होती, त्याच्यामुळे बाहेर कुठे फिरायला जाणं झालं नाही. पण घरातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आणणं गरजेचं होतं. दुपारचं भरपूर ऊन पडलं होतं, त्याच्यामुळे स्कार्फ वगैरे पॅक करून आम्ही बाहेर निघालो होतो. डेली इसेन्शियल गोष्टी ज्या मार्केटमधून खरेदी करायच्या होत्या त्या केल्या आणि मग ज्या गोष्टी काही ऑनलाईन मिळत नव्हत्या त्यासुद्धा जाऊन बघितल्या. त्यानंतर घरी आलो. घरी आल्याच्यानंतर दक्षूचं आणि त्याच्या बाबांचं असं काहीसं DIY करणं चालू होतं. ते काय करताय ते तुम्हाला पुढे मी दाखवणारच आहे पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत ते DIY रेडी होईल आणि त्यांची क्रिएटिव्हिटीसुद्धा तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर संध्याकाळी दक्षू, त्याचे बाबा आणि आम्ही तिघं खरेदी करण्यासाठी गेलो होतो. पाडव्यासाठी मला साडी बघायची होती, पण तिथं साड्या मला काही इतक्या आवडल्या नाही. मला नारायणपेठ बघायची आहे, तसं बघू कोणती मिळते त्यानंतर टॉपचं कलेक्शन आलं होतं नवीन, ते सुद्धा चेकआउट केलं. त्यातलं मला काही इतकं आवडलं नाही. त्यानंतर घरी आले. स्वयंपाकाला गोबीची भाजी आणि चपात्या केल्या होत्या. आता गॅसचं प्रॉब्लेम सगळीकडेच चालू आहे, त्याच्यावर सोल्युशन म्हणून आमच्या इथल्या मावशींनी छान कोळशावरती चालणारी शेगडी मागवली. ही चार्जिंगवरती चालते, अप्रतिम आहे. खूप कमी खर्चामध्ये 2-2.5 हजार रुपयामध्ये पडली त्यांना. चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.